नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये. तर आमचा चिटकू आहे ना आजारी आहे. तर त्याला काल आहे ना दिवसभर नुसती उलट्या झाल्या आहे. जे खायला होतं ना ते पूर्णपणे वकून दिलं आणि घरभर त्याने उलटी केली. जेवढं खायला होतं तेवढं पण वकलं आणि नंतर पोटात काही नव्हतं तरी पण सर्व असं पिवळं पिवळं पाणी वकून दिलं त्याने. आणि ते त्याला त्रास कशामुळं झाला तर आम्ही जे चिनूला खायला ठेवतो ना तर एवढं धावपळत करत येतो म्हणजे आपली नजर चुकवून इतक्यात येऊन खाऊन पण जातो. आणि आम्ही चिनूला चॉकलेट वगैरे देतो. मग एका टायमाला जर ती चॉकलेट अशी पडेल असली ना कागदासह खाऊन घेतो. एवढा भामटा कोल्हा येतो, माणसाला कळू पण नाही देत. आणि आता उलटी होऊन इतका अशक्त झाला आहे, नाही त्याला चिनूसंग मस्ती करता येते, नाही घरभर उड्या मारता येते, नुसता सकाळचा जागच्या जागी पडेल. आणि दररोज 5-5:30 आहे ना तो उठतो आणि इतका आवाज देतो, मला भूक लागली, म्याव 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 करतो. आणि सकाळी उठून त्याला दूध पाजावं लागतं, खायला द्यावं लागतं, तेव्हा शांत बसतो. आणि सकाळी तर सरळ घरभर त्याला उड्या मारायलाच लागतं. पण आज त्यांनी आवाज नाही काढला, म्हणजे त्याला आवाज म्याव म्याव करायला ताकदच नाही राहिली. तर त्यांनी आज काहीच नाही उड्या मारल्या, नाही आवाज दिला, काही खाल्लं पण नाही. त्याला दूध वगैरे दिलं पण ते दूध पण नाही पेलं त्याने, नुसता असा पडूनच्या पडून आहे. दररोज तो उड्या मारतो. तर दररोज मी म्हणते हा शांत बसला पाहिजे, एवढ्या उड्या मारल्या नाही पाहिजे. आणि आज त्यांनी आवाज नाही दिल्या, आज काहीच उड्या नाही मारल्या, मस्ती नाही केली चिनूसंग. तर आज असं नुसतं सुनं वाटत होतं की आज चिटकू का बरं आवाज देत नाही आहे, चिटकू का आला नाही बाहेर. म्हणजे चिटकूने आज काही खायला पण नाही मागितलं. मग मी रूममध्ये गेले आणि बघितलं नुसता सूम पडेल होता. हे ना चिटकू बाबा असं सूम पडेल होता. तर सगळे त्याला जाऊन म्हणायचे आमच्या घरातले की आज तुला मस्ती नाही करायची का. पण तो असा टकमकच पडून बघत होता. आता मी त्याच्या अंगात ताकद नाही आहे, दूध पण पित नाही आहे, काय करावं. तर त्याला डॉक्टरकडे न्यावं लागणार आहे, कारण की खात पित नाही येतो, खूपच अशक्तपणा आला आहे. नाही तर घरभर उड्या मारतं माझं बच्चं, है ना बच्चा. लय उठ माझ्या सोन्याला, लय उठ. पण आज काहीच उठ नाही है ना, आज नुसतं शांत आहे, घर शांत, माझ्या चिटकू शांत. माझ्या चिटकू उड्या मारत राहिला ना गडबडेल वाटतं. त्याचा फोन आला की बा चिटकू कसा आहे. म्हटलं चिटकूला बरं नाही वाटत आहे. म्हटलं त्याने ना उलट्या केल्या, म्हटलं त्याला बरं नाही वाटत आहे, खूप अशक्त झाला आहे. म्हटलं तो नुसता पडून आहे म्हणे, उलट्या केल्या. मला हा खूपच उलट्या केल्या प्रमाणाच्या बाहेर. मग ते तू भरलं. म्हटलं हो मी भरलं. आता कोण भरणार, एवढं तू भरलं वकील. म्हणजे त्याने ना पूर्ण रूमच वकू तिथं पूर्ण रूम रंगवून ठेवला होता वकू. तर तू भरलं म्हणे. म्हटलं हो ते पण माझे लेकरच आहे आणि लेकराची आईला किळस नाही येत आहे ना दादू, खूपच गळून गेलं तर मी तो बच्चं, लेकरांची किळस नाही येत आईला. आता ते घरात असतं. आता याला तर आम्ही शी करायला घमिल्यात माती वगैरे आणतो, पण आमचा चिनू बाबा घमिल्यात शी नाही करत. चिनू बाबाला अशी मोकळी जागा लागते शी करायला, तरी पण त्याची शी मी भरते चिनू बाबाची. कारण की कोणी काही म्हणू द्या, पण आमचा जीव त्यांच्यात इतका अडकला आहे ना, म्हणजे आम्ही त्यांच्यात आमची लेकरच बघतो. ते आमची लेकरं आहे. चिनू बाबा झाला, चिटकू बाबा झाला, आमची लेकरं आहे खरंच. त्यांच्यामुळे ना आमचा दिवस खूप हॅपी जातो. त्यामुळं त्यांची शी भरायला, त्यांची उलटी भरायला मला कंसाई नाही येत आणि मी कधी करत पण नाही. आधी काय झालं डेलोच बघून गेलं का माझं बच्चं, का करायला. जो आई हा शब्द का लावेल, कारण की तिच्यात समुद्रा एवढी माया भरलेली असते, म्हणून आई हा शब्द तिला दिलेला आहे. आणि तिने तिच्या लेकराची कंसाई करावा, मग त्या आईपणाचा अर्थच काय आहे की नाही. त्यामुळं मी माझ्या बच्चांची कधीच कंसाई करत नाही. उलटी करू द्या, काही करू द्या. आणि त्यांचं दुःख खोपलं ना जीव असा नाराज होऊन जातो आमचा. असे खेळते असले ना तर छान वाटतं, पण असं कोमजून बसल्यावर ते पण नाराज राहतात आणि आम्ही पण नाराज असतो. ते काही खात की नाही, काय करणार आहे आता. मी तर वाट बघते की माझं बच्चं केव्हा उठलं आणि केव्हा खेळायला लागेल.